चला तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण घातांक या प्रकारातील सरळ संख्या 3.2 याला सुरुवात करणार आहोत। पहिला प्रश्न आपण त्यातला बघणार आहोत की खालील सारणी पूर्ण करा। पहिले दिलेला आहे संख्या 225 चे 3 अंश 5 छेद 225 च्या वर्गमूळाचा। आता या ठिकाणी आपल्याला विद्यार्थी मित्रांनो काय लिहायचं आहे की एक संख्या दिलेली आहे, त्याला पहिली संख्या दिलेली आहे। पहिला बघा 225 चे 3/2 हा घात दिलेला आहे। 3/2 हा घात दिलेला आहे। या ठिकाणी आपल्याला संख्या व तिचे कितवा घात, कितव्या मुळाचा कितवा घात हे आपल्याला लिहायचं व कितव्या घाताचे कितवे मूळ या ठिकाणी आपल्याला लिहायचं आहे। या ठिकाणी आपण पहिल्यांदा सारणी करून घेऊया, नाही तर मग पहिलं गणित आपण सारणी करून घेऊया, मग पहिलं गणित घेऊया। या ठिकाणी क्रमांक, त्यानंतर संख्या जे काही आपल्याला दिलेलं आहे ती संख्या, त्यानंतर आपल्याला कितव्या मुळाचा कितवा घात, कितव्या मुळाचा कितवा घात हे लिहायचं आहे। त्यानंतर आपण लिहिणार आहोत, या ठिकाणी कितव्या घाताचे कितवे मूळ, कितव्या घाताचे कितवे मूळ, कितव्या घाताचे कितवे मूळ हे आपण या ठिकाणी लिहिणार आहोत। तर पहिला प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी पहिला प्रश्न आहे 125। पहिला आहे 125 चे 3/2 हा घात दिलेला आहे। ही घातांकित संख्या आहे। 125 ते 3/2 हा घात दिलेला आहे। या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो आपल्याला असं लिहायचं आहे 125 चा आता आपल्याला काय करायचं, कितवा मुळाचा कितवा घात आहे। तर या ठिकाणी 225 चा या ठिकाणी वर्गमूळाचा घन, वर्गमूळाचा घन बघा 225 काय आहे या ठिकाणी बघा, मी थोडंसं इथे समजून सांगते। 225 असा हा वर्गमूळ आहे। वर्गमूळ आपण असं लिहितो आहे की नाही, वर्गमूळ एकदा आपण असं लिहितो, एकतर मग आपण त्याला अशा पद्धतीने वर्गमूळ काढतो, बरोबर आहे। हा तसे ही संख्या आहे 225 चे वर्गमूळ। आणि घन म्हणजे काय, या ठिकाणी घन की 225 चे घन असं तिसरा घन अशा पद्धतीने हे आहे। तर आपण आता या ठिकाणी काय सांगायचं आपल्याला, कितव्या घाताचे कितवे मूळ। तर कितवा घात, तर तिसरा घात आहे। कितवा घात आहे, तिसरा घात आहे। तर 225 चे घन व मूळ कितवा आहे, घनाचे वर्गमूळ, मूळ 2 आहे। घनाचे 2 मूळ लिहिण्यापेक्षा, याच लिहिण्यापेक्षा 2ला मी वर्ग म्हणते, काय म्हणते वर्ग, काय म्हणते वर्ग म्हणते। अशा पद्धतीने आपल्याला लिहायचं आहे। बघा किती सोपं आहे। पहिले या ठिकाणी काय घेतलंय, पहिले आपण या ठिकाणी मूळ घेतलंय, या ठिकाणी आपण घात घेतलाय आहे की नाही। 225 चा घात कितवा आहे 3 आणि घाताचे वर्गमूळ, त्या घाताचं वर्गमूळ काढलेलं। तर 225 चा घन हा घात आहे की नाही, घन म्हणजे 3, घन म्हणजे 3 आणि त्याचं वर्गमूळ काय आहे, वर्गमूळ आहे की नाही, घनाचे वर्गमूळ या ठिकाणी। तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपण दुसरं पण गणित त्याच पद्धतीने बघणार आहोत। या ठिकाणी 45 चा 4/5 हा घात दिलेला आहे। 45 चा 4/5 हा घात दिलेला आहे, म्हणजे घातांक संख्या काय झाली 45 चा घात 4/5। या ठिकाणी आपण बघणार आहोत की त्या मुळाचा कितवा घात,
याच पद्धतीने आपण दुसरं सुद्धा गणित या ठिकाणी सोडवून बघणार आहोत. 45चा 4/5 हा घात दिलेला आहे. या ठिकाणी 45चे 5व्या मुळाचे चौथा घात. किती? चौथा घात. आता हेच त्या ठिकाणी लिहायचं आहे. 45चे चौथ्या घाताचे 5वे मूळ. बघा जे काय दिलं ते आपण अक्षरात मांडलेलं आहे. पुढची संख्या आहे 81चा 6/7 हा घात दिलेला आहे. 7 हा घात दिलेला आहे. काय? 6/7. या ठिकाणी आपण हे गणित या ठिकाणी सोडवून बघणार आहोत. तर त्याकरता पहिले आपण लिहिणार आहोत 41चे 7वे किंवा 7व्या मुळाचे 6वे किंवा 6वा घात. आता त्या बाजूला 81चे 6व्या घाताचे 7वे मूळ. 7वे मूळ हे या ठिकाणी आपल्याला लिहायचं आहे. आता त्याच्यानंतरचं गणित आहे विद्यार्थी मित्रांनो 100चे 4/10 हा घात दिलेला आहे. 100चे 4/10 हा घात या ठिकाणी दिलेला आहे. बघताय सगळं? बोर्डकडे बघा 100चे 10वे मूळ. 100चे 10वे मूळ चौथा घात आहे की नाही? ते आपण इथे लिहिणार आहोत. 100चे 10वे मुळाचे 10व्या मुळाचे चौथा घात. त्याच बरोबर तिकडे काय लिहायचंय? 100चे चौथ्या घाताचे 10वे मूळ. अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो तुम्ही याच पद्धतीचे अजून गणित असे सोडवून बघू शकतात. आणि काही अडचण असेल तर मला विचारा.